मंडळी नमस्कार, मी सौ श्रेयसी कर्वे. 17 एप्रिल रोजी रामनवमी आहे, म्हणजेच चैत्र शुद्ध नवमी. या दिवशी आपल्या सगळ्यांच्या आवडत्या रामरायाचा जन्म झाला. या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत कित्येक राममंदिरातून हा आनंदोत्सव साजरा करतात. यंदा 22 जानेवारीला आपला लाडका रामराया 500 वर्षांनी अयोध्येमध्ये स्वस्थळी विराजमान झाला. त्याचा आनंद सर्व भारतीयांनी मोठ्या आनंदाने मनोभावे साजरा केला. अशा या आपल्या आवडत्या दैवताविषयी, रामाविषयी, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, आपल्याकडे ज्या कला आहेत त्यावर, म्हणजे साहित्य, संगीत, नृत्य, शिल्प, चित्र, यावरही रामकथेचा, रामाच्या व्यक्तिमत्वाचा कसा परिणाम झाला आहे, किंबहुना आजही एवढा काळ लोटला तरी तो तितक्याच प्रभावीपणे कसा होतो आहे, हे या पुढील ऑडिओमधनं आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. ही माहिती जर तुम्हाला आवडली तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि श्रेयसी कर्वे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इथून पुढे 4 ते 5 भागामध्ये आपण ही माहिती घेणार आहोत. जय श्रीराम.